हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना. मी प्रियांका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर. आणि आज मी एक छोट्याशा खरेदीसाठी निघाली आहे. आणि खरेदीचं कारण असं की मला मुलांचं बोरन्हाण घालायचं आहे. तुम्हा सर्वांचं बोरन्हाण करून झालं असेल, पण माझं बाकी आहे. आणि तसं मी आतापर्यंत कधी त्यांचं बोरन्हाण केलं नव्हतं, कारण ते ट्विन्स असल्यामुळे मला तसा वेळ ॲडजस्टच होत नव्हता. पण म्हटलं ह्या वर्षी ट्राय करून बघू. तर त्याचीच खरेदी करायची आहे, कारण त्यांच्यासाठी ब्लॅक ड्रेसेस असेल किंवा बॅकड्रॉप काय मिळते का बघूया मार्केटमध्ये. आणि आतापर्यंत रिकवरच होत होते ते. दक्षू बरा आहे तसा, पण तिला थोडासा त्रास अजूनही होतोय. मग डॉक्टरकडे न्यावं लागते का काय ते बघावं लागेल. आणि तसा वेळ ॲडजस्ट करून मी त्यांचं बोरन्हाण घालणार आहे. कारण तसं मी आता करणारही नव्हते, पण माझी मैत्रीण मम्मी सगळे म्हटले की त्यांची इडापिडा निघून जाईल, आपण त्यांचं बोरन्हाण करू. मग म्हटलं चला करूया यावर्षी. तर चला मार्केटमध्ये भेटूया आणि काय भेटते काय नाही ते बघूया. बाय. खरं तर मला आज ना पोर्श धुवून काढायचा होता, कारण 7-8 दिवस झाले आणि कारखाना जवळ असल्यामुळे इथे खूप कोजळी येते, त्याच्यासाठी धुवायचा होता. पण आज काही वेळ नाही, म्हटलं बघू उद्या. आणि ही आहेत माझी झाडं. ही आहे तुळशीचं झाड, खूप छान झालं आहे ते आता. आणि मी असंच एकदा मिरचीचं बी ह्याच्यात टाकलं होतं, तर त्याला काही फुलं पण आली आहेत आता, तुम्ही बघू शकताय. आणि मला सांगा की माझ्या देवाऱ्यात ही शंकराची पिंड होती, पण मी आता ती बाहेर ठेवली, कारण मला बरेच जण बोलले की घरात ठेवत नाही देवाऱ्यात. मग मी इथे आणून ठेवली, पण मला इथे पण बरेच जण म्हटले की इथे पण ठेवत नाही. मग ती नक्की ठेवायची कुठे, मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे आहे पारिजातकाचं झाड. याला दोनच महिने झालेत लावून, पण खूप सुंदर झालंय ते. आणि मला वाटतं आता त्याला थोड्या दिवसात कळ्या पण येतील. आणि हे आहे कढीपत्त्याचं झाड. आणि याच्यात मला माहीत नाही पिल्लांनी काही बी लावलं होतं की काही, हे कसलं झाड आहे मला माहीत नाही, पण ते आता कळेल काही दिवसांनी त्याला जर काही आलं तर, किंवा गवतही असू शकतं ते. कढीपत्त्याचं झाड पण खूप छान फुटलंय. आणि मला जेव्हा झाडांना असे कोवळे पानं येतात तेव्हा खूप भारी वाटतं, झाड आनंदी आहे असं वाटतं. तर चला निघूया आता मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये गेल्यावर सगळ्यात आधी आम्ही कपड्यांच्या खरेदीसाठी गेलो, कारण बोरन्हाणसाठी मुलांना ब्लॅक कलरचा ड्रेस घ्यायचा होता. माझ्या मैत्रिणीने मला या दुकानाचा ॲड्रेस दिला होता, तर पहिल्यांदा आम्ही तिथेच गेलो. चांगलं वाटतंय बरं का, पण कसं आहे हे बाईत नाही येणार, शॉर्ट येते मोठा होईल. खास ठेव ना फ्रॉक, म्हणजे तुम्हाला कसं आहे हे नाही होणार. त्याच्यापेक्षा अजून एक नंबर देतो कपडा. हा किती नंबर आहे? तो आता नंबरवरती का काही नाही तसं, म्हणजे फ्री साईज आहे. हे इथे येईल बरं का. स्ट्रेचेबल आहे मॅडम. त्यासाठी आहेत का? मुलांची देतो हे फायनल करा तुम्ही. मुलांचं तुम्हाला कोणता देतो? ब्लॅक छान, पॅन्ट देतो व्हाईट पॅन्ट. केलं ना मी काउंट करून करणार, असं काउंट करणार. हाईटचं काही संबंध नाही त्याच्यामध्ये. स्पेस नाही नाही व्हाईटच पॅन्ट येईल का? ब्लॅक लागली तर ब्लॅक, पण जास्त करून व्हाईट घेतली. ब्लॅक लागली तर ब्लॅक. हात थोडा जरी आला तर आपण थोडी पीक टाकून घेऊ शकतो. त्यांच्याकडे असं ना बारीक, मग घेऊन नाही पण वाढते अंगाचं. अहो वाढते अंगाचं बरं आहे ना. आम्ही ना ट्राय करू, मुलांना आणले नाही तर वाटलं मला साईड. ट्राय करू, पण आम्हाला जर वाटलं छोटे मोठे बिल देतो मी तुम्हाला. कपडे घेऊन झाल्यावर बिल वगैरे पे केलं
आणि डेकोरेशनचं सामान कुठे भेटेल हेच त्या काकांकडे आम्ही एन्क्वायरी करत होतो. तर एन्क्वायरी वगैरे करून झाल्यावर त्यांनी 2-3 दुकानांची नावं सांगितली. मग तिथून पुढे आम्ही डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी निघालो. आता हे दोन्ही ड्रेस आम्हाला एकाच ठिकाणी नव्हते भेटले, कारण दीदीचा ड्रेस ते समोरच्या दुकानात भेटला होता आणि दक्षूचा ड्रेस इकडे भेटला होता. तर ह्या काकांचं बिल झाल्यावर त्या काकांचं बिल बाकी होतं. मग आम्ही समोरच्याच दुकानात गेलो, त्यांचं बिल वगैरे पे केलं, तिथून कपडे घेतले आणि डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेलो. सकाळी सकाळी गर्दी खूपच कमी होती आणि संगमनेरच्या या भागात मी कधीच आलेली नाही आहे. इकडे खूप छान दुकानं आहेत आणि डेकोरेशनचं सामान घ्यायला चाललो होतो, पण मध्येच मला हलव्याचे दागिने एका दुकानावर दिसले. मग आम्ही तिथे वळालो आणि कारण मुलांना हलव्याचे दागिने तर घ्यायचेच होते. मग हलव्याचे दागिने आम्ही बघत होतो. तिथे कळालं की त्यांच्याकडे डेकोरेशनचं पण सामान आहे, पण म्हटलं आधी हलव्याचे दागिने बघू. मग ते घेतले आणि डेकोरेशनचं सामान इतकं काही आवडलं नाही. मग आम्ही तिथून दुसऱ्या दुकानावर जाणार होतो. हलव्याचे दागिने घेतले, पण डेकोरेशनचं सामान तर काही आवडलं नव्हतं. मग काका बोलले की आम्ही छान बॅकड्रॉप बनवून देतो. मग म्हटलं यांच्याकडूनच बनवून घेऊ, कारण घरी पण वेळ मिळणार नाही बनवायला, कारण मुलांची शाळा, त्यांचा आजारपण, त्याच्यात सगळा वेळ निघून जातो आहे सध्या. मग म्हटलं आपण यांच्याकडूनच बनवून घेऊ, पण ते बोलले की 1 तास लागेल बनवायला. मग म्हटलं एवढा वेळ काय करायचं, तर डेकोरेशनचं सामान घ्यायचं बाकी होतं. मग म्हटलं ते दुसऱ्या दुकानातून घेऊन येऊ. मग आम्ही त्यांना बॅकड्रॉप बनवायला सांगितला आणि दुसऱ्या दुकानावर डेकोरेशनचं सामान आणण्यासाठी गेलो होतो. या दुकानावर वाणाच्या वस्तू पण खूप छान छान होत्या आणि म्हटलं बोरनान तर होईलच होईल, पण त्यासोबत आपलं हळदी कुंकू पण होऊन जाईल, म्हणून मी वाणाची वस्तू पण इथूनच घेतल्या. बॅकड्रॉपसाठी वेळ लागणार होता आणि डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं, म्हणून आम्ही तिथून या दुसऱ्या दुकानावर आलो. छोटे छोटे पतंग भेटले आणि काही गरजेच्या वस्तू होत्या जसे सेलो टेप, ते पण आम्ही इथूनच घेतले. डेकोरेशनचं सामान घेऊन आलो तोपर्यंत काकांचा बॅकड्रॉप बनून झाला होता. असा होता तो बॅकड्रॉप आणि मी त्यांना सांगितलं होतं की दक्ष व दित्या नका टाकू, दक्ष आणि दित्या टाका. तर त्यांनी शेवटी वच टाकला, पण असो जे आहे त्यात ॲडजस्ट करावं लागेल आता. इथली सगळी खरेदी वगैरे करून झाल्यावर आम्ही एका दुकानावर गेलो होतो, कारण आम्हाला बोरनानासाठी चॉकलेट आणि कॅडबरीज लागणार होत्या. तर 1-2 दुकानं फिरून झाल्यावर एका दुकानावर शेवटी आम्हाला ते चॉकलेट भेटले. तर आम्हाला ॲक्च्युली जेली चॉकलेट पाहिजे होते, पण ते काही भेटले नाही. असो कधी कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. शेवटी चॉकलेट्स घेतले, काही कॅडबरीज घेतल्या आणि तिथे गेल्यावर काकांना, त्या दुकानवाल्या काकांना काहीतरी वेगळंच वाटत होतं. ते म्हणत होते की तुम्ही व्हिडिओ का काढताय. तर मी असंच म्हटलं की तुमच्या दुकानाचा व्हिडिओ काढत आहे. तर तिथून चॉकलेट घेतले आणि तिथून सरळ घरी आलो. सो फ्रेंड्स, आम्ही आत्ताच मार्केटमधून आलो. बरंच काही घेतलं, हलव्याचे दागिने वगैरे. आता जे भेटलं, काय डेकोरेशनचं सामान घेतलं, जे भेटलं त्याच्यातच मॅनेज करण्याचा ट्राय करू. आणि बरोबर वेळेत आलो. 5 वाजलाय. पिल्लं पण आता स्कूलमधून येतील, तोपर्यंत जेवण करून घेऊ. खूप भूक लागली आहे. आणि चला भेटू नंतर. बाय बाय. छान आहे का? ब्लॅक कलर आवडतो तुला? हो.
घालायची का? जेवण वगैरे करून झाल्यानंतर पिल्लं थोडा वेळ झोपली होती. मग म्हटलं चला आपण तेवढ्या वेळात स्किन केअर करून घेऊया. तर मला आज एक फेस पॅक लावायचा होता. त्यासाठी मी चेहरा स्वच्छ धुवून घेतला आणि पिल्लं झोपली की तेवढ्या वेळात मी स्किन केअर करत असते, कारण ती उठल्यावर मग जमत नाही. तर होममेड फेस पॅक आहे हा. यामध्ये मी मसुराची डाळ आणि तांदळाचं पीठ एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. आता तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तरी चालेल, पण मसुराची डाळ चांगली बारीक वाटून घ्या. नंतर त्यामध्ये मी थोडीशी हळद ॲड केली आणि 2-3 चमचे दूध ॲड केलं. दूध तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तसे ॲड करा. नंतर त्यामध्ये मी थोडंसं लिंबाचे ड्रॉप्स टाकले आणि नंतर चांगलं मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशी कन्सिस्टन्सी असेल तर लावायला चांगलं जातं. तर चांगलं मिक्स करून हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावर लावून घ्या आणि 15 मिनटे ठेवून 15 मिनिटांनी चांगलं स्क्रब करून धुवून घ्या, म्हणजे चांगला ग्लो येतो. हॅलो फ्रेंड्स, तर 15 मिनिटानंतर मी माझा चेहरा छान असा धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मी हे फेस शीट लावणार आहे, जे की मी झुडिओवरून घेतलं होतं. विटॅमिन सी फेस मास्क आहे हे. आणि जो मी मसूर डाळीचा फेस पॅक लावला तो तुम्ही घरी नक्की ट्राय करा. खूप छान आहे, त्याने खूप छान ग्लो येतो आणि तुमच्याकडे त्याच्यानंतर जे काही मॉइश्चरायझर असेल ते चेहऱ्यावर लावून घ्या. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढचा ब्लॉग हा बोरणांचा असेल. तर मुलांनी कोणते कपडे घातले, कसं डेकोरेशन केलं किंवा आम्ही काय धमाल मस्ती केली ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.